महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि महाटेट 2026चा अंतरिम निकाल जाहीर केला आहे। आयुक्त अनुराधा ओक यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली। ही परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती। उत्तर सूची व आक्षेप प्रक्रिया। या परीक्षेची अंतिम उत्तर सूची 19 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। प्रश्नपत्रिकेतील त्रुटी व आक्षेप 27 डिसेंबर पर्यंत मागवण्यात आले होते। त्यानंतर विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन 13 जानेवारीला अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली। आता उमेदवारांसाठी अंतिम निकाल ऑनलाईन लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे। आक्षेप नोंदणीची अंतिम मुदत। जर निकालात काही त्रुटी असल्यास उमेदवारांना 21 जानेवारी 2026 पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत। परीक्षा परिषदेने स्पष्ट सांगितले आहे की आक्षेप फक्त उमेदवारांच्या लॉगिन मधूनच स्वीकारले जातील। इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत। यंदाची नोंदणी। सर्वोच्च न्यायालयाच्या टेट अनिवार्यतेच्या निर्णयानंतर यंदा महाटेट साठी 4,75,669 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। त्यापैकी 2,03,334 उमेदवार पेपर 1 साठी आणि 2,72,335 उमेदवार पेपर 2 साठी नोंदणी केली आहे। महाटेट निकालाचा इतिहास। परीक्षा परिषद 2013 पासून महाटेट परीक्षा घेत आहे। आतापर्यंत 29,74,600 उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यापैकी फक्त 1,06,663 उमेदवार पात्र ठरले आहेत। म्हणजे महाटेट पात्रतेसाठी सरासरी प्रमाण 3.5 इतके टक्के आहे। महाटेट पास झाल्यावर पुढे काय? महाटेट पास झाल्यावर उमेदवारांना पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येणार आहे। सरकारी व अनुदानित शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य करण्यात आले आहे।